नमस्कार मित्रांनो, मानवी स्वभावाचे अथांग विश्व किती गूढ आणि तितकेच रोमांचक आहे ना. कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीच्या इतके जवळ असतो की आपल्याला वाटते आपल्याला त्यांच्याबद्दल सर्व काही माहीत आहे, पण प्रत्यक्षात त्यांच्या मनात एक भावनांचा असा महासागर उसळत असतो. आपल्याला साधा पत्ताही लागत नाही. तसंच स्त्रियांच्या बाबतीतही असतं मित्रांनो. स्त्रियांचे स्पर्श वरवर अपघाती वाटले तरी ते प्रत्यक्षात अतिशय जाणीवपूर्वक असतात आणि भावनेने भरलेले असतात. हसताना ती तुमच्या हाताला पकडणे, बोलताना तुमच्या खांद्याला स्पर्श करणे, तुमच्या शर्टावरची न दिसणारी धूळ झटकण्याच्या बहाण्याने तुमच्या जवळ येऊन तुम्हाला स्पर्श करणे, या सर्व गोष्टी तिच्या मनातील ओढीचा एक भाग आहेत. पण इथे सर्वात महत्त्वाचा फरक आहे की हा स्पर्श केवळ एका सेकंदाचा किंवा घाईत केलेला नसतो. तो तर तुमच्या शरीरावर काही क्षण जास्त काळ रेंगाळतो. तिला तुमच्या त्वचेचा स्पर्श, तुमची ऊब अनुभवायची असते. मित्रांनो, ती तुमचा हात धरते किंवा तुमच्या हाताला तिचा हात लागते तेव्हा तिला त्यातून एक प्रकारचं विलक्षण समाधान मिळतं. तिच्या बोलण्यात तिच्या बोलण्यात एक प्रकारची ओढ आणि एक प्रकारचे लाड, तीव्र केमिस्ट्री असते. ती तुमच्याशी बोलताना अशा प्रकारचे विनोद किंवा अशी वाक्य वापरू लागेल ज्याचे दोन अर्थ निघू शकतात. हा फ्लर्टिंगचा एक असा टप्पा असतो जिथे तुम्हाला सुचवतं की असे असते की तिला तुमच्याबद्दल काय वाटते. ती तुमच्या आयुष्यातील छोट्या गोष्टीबद्दल विचारेल, तुमच्या लूकवर वारंवार प्रेमाने टिप्पणी करेल. तिच्या आवाजातील हा बदल आणि खाजगी बोलणं हे तिच्या मनातील वादळाची शांत आणि प्रभावी साध असते, जी तुमच्या प्रतिसादाची, तुमच्या ओढीची वाट पाहत असते. या सर्व शारीरिक संवादाच्या खुणांनंतर तिला एक गोष्ट प्रकर्षाने हवी असते आणि ती म्हणजे एकटेपणाची संधी शोधणं. तिला आता मोठ्या ग्रुपमध्ये, मित्रांच्या गर्दीत किंवा लोकांच्या गराड्यात राहण्याचा अजिबात रस नसतो. तिला मनातून जाणवू लागतं की गर्दीत ती तुमच्याशी मनासारखं वागू शकत नाही किंवा तिच्या तीव्र भावना पूर्णपणे व्यक्त करू शकत नाही. म्हणूनच ती जाणीवपूर्वक असे प्रसंग शोधते की ती परिस्थिती निर्माण करते जिथे तुम्ही दोघेच असाल. ती म्हणेल, खूप गोंधळ आहे ना इथे, आपण थोडा वेळ बाहेर शांत ठिकाणी चल जाऊयात मित्रांनो, किंवा जाऊयात का असे तुम्हाला विचारते. सगळं गेल्यावर आपण थोडा वेळ बसूयात का, बोलूयात का. तुम्हाला पूर्ण स्वतःसाठी तुम्ही हवे असता. आणि तिसरं, तिथे कोणीही तुमच्या मधात नको असतं. एकांतात तिला तुमच्याशी अधिक जवळून, अधिक मोकळेपणाने संवाद साधता येतो. तिच्या भावनांना वाट करून देता येते. हा एकांत शोधण्याची तिची ही व्याकुळता, तिच्या प्रेमाची आणि आकर्षणाची ओढ सर्वात मोठी ही कबुली आहे. तिला हवं असतं की ती त्या शांत क्षणी जगात फक्त तुम्ही दोघीच असावे, जिथे कोणीही जगाच्या दबावाशिवाय, लोकांच्या नजराशिवाय तुमच्या अधिक जवळ येऊ शकेल आणि तुमचा सहवासाचा आनंद घेऊ शकेल, जो तुम्हाला अधिक सूक्ष्मपणे आणि स्पष्ट दिसेल. ती दुसरी लक्षण म्हणजेच ती स्वतःच्या शरीराकडे तुमचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करते. जेव्हा एखादी स्त्री तुमच्यासाठी मनातून आसुसलेली असते तेव्हा ती तिची देहबोलीच वापरून तुमचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करते. हे मानसशास्त्राचे एक अतिशय जुने आणि नैसर्गिक हे सूत्र आहे, जे वारंवार स्वतःचे केस बाजूला करेल जेणेकरून तिची मान उघडी पडेल आणि तुमचे लक्ष तिथे जाईल. ती तिच्या गळ्यातील दागिन्यांशी किंवा साखळीशी खेळत राहील. तिच्या ओठांवर वारंवार बोट फिरवेल, ओठ चावेल. बसताना तिची बसण्याची पद्धत अशी असेल की ज्यामुळे अधिक ती आकर्षक दिसेल. मित्रांनो, तुमच्यासोबत पण असं होत असेल तर नक्कीच ती स्त्री कामुक आणि तिला तुमच्याबद्दल ओढ निर्माण झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.